हे जे आपण बनवलेलं आहे ह्याला आपण झाडांमध्ये कसं द्यायचं ते बघूयात। खूप सोप्या पद्धतीनं आपण हे बनवलेलं आहे। काय करायचं नाही मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी जे केळी आपण खातो त्या केळीचे साल तुम्ही असे पाण्यामध्ये भिजवून ठेवलात 2 दिवस, तर हे खत 2 दिवसांनी तुम्हाला तयार मिळेल आणि अशी हिरवीगार झाडं ह्याच खतामुळे खूप छान फुलतात आणि खूप छान फुलंही देतात आणि कळ्याही देतात। तर आपण पुढं बघूयात। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज झाडांबद्दल माहिती देणार आहे आणि आपण आपल्या झाडाला कसं जपलं पाहिजे आणि घरच्या खतापासून आपले झाडं आपण कसे रक्षण केले पाहिजे आणि आपले झाडं जास्तीत जास्त वाढतात मित्रांनो, त्याचीही आपण काळजी घेऊयात। कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि काही कटिंग पण आहेत आणि त्या कटिंग तुम्हाला कशा लावायचे आहेत त्याचं पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। आणि व्हिडिओ स्किप करू नका, खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे। आणि घरच्या टाकाऊ वस्तूपासून तुम्ही खत कसं करू शकता त्याचंही मी आज तुम्हाला उदाहरण देणार आहे आणि त्याच्यामुळे आपले झाडं किती हिरवीगार राहतात। आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हे नागिनीचं पान आहे आणि ह्याला आपण कटिंगद्वारे कसे लावायचे आणि त्यानंतर ह्याला आपण कशी काळजी करायची हेही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर मित्रांनो, पाहत राहा, मी तुम्हाला काही आता खते सांगणार आहे घरच्या घरी कसे तयार करायचे। मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवणार आहे आपण घरच्या घरी आपण खत कसं तयार करू शकतो। हे पहा मित्रांनो, हे केळीचे साल आहेत। केळीचे साल आपण असे भिजू घालायचे आहेत। 1-2 दिवस भिजू घातल्यानंतर ना त्याचं पाणी असं लाल कलर किंवा असं काळसर पाणी होऊन जाईल आणि हेच तुम्हाला ह्या झाडांना कशा पद्धतीने यूज करायचंय ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण याला आता पाणीमध्ये मिक्स करूयात आणि कसं झाडांमध्ये द्यायचंय ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्या जे काही कटिंग आहेत, आता हे खाऊचं पान आहे आणि आपल्याकडे एक फुलाचं झाड पण आहे, हे दोन्ही कटिंग तुम्हाला कशा लावायच्या आणि त्याला कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही हिरवीगार झाडे, हे फुलं बघू शकताय किती कळ्या आलेल्या आहेत आणि त्याचं कारण एकच आहे, हे जे आपण बनवलेलं आहे मित्रांनो, हे केळीचे सालपासून आपण बनवलेलं आहे, हेच आपण ह्या झाडांना देत असतो। आणि तुम्ही पाहू शकता ह्याला किती सुंदर अशी फुले येतात। आणि पाहत राहा, आता आपण ह्याला कसं आपण यूज करायचंय त्या झाडांमध्ये ते तुम्हाला दाखवतो। आता आपल्याला घ्यायचंय पाणी, हे बघू शकता मित्रांनो, आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे केळीचे साल आपण भिजवलं होतं याचं पाणी जे आहे आपण याच्यामध्ये मिक्स करायचंय अशा पद्धतीने, बघू शकता। आणि हे पाणी जे आहे मित्रांनो, हे आपल्याला असं थोडंसं हात घालून असं ढवळायचंय आणि हे पाणी मित्रांनो आपण आपल्या ह्या फुलांच्या झाडांना असं आपल्याला हे टाकायचंय। पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने घरच्या घरी आपण जर तयार केलं आणि तर आपले झाडं मित्रांनो खूप छान फुलतात आणि खूप छान असे फुटतात पण, पाहू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याही बागेमध्ये तुम्ही कशी तिची काळजी घेता तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण दाखवणार आहोत याच्या पुढे की हे जे कटिंग आपण आणलेलं आहे, हे खाऊचं पान आहे, ह्याला कसं लावायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि ही कटिंग कशी लावायची तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पाहू शकता मित्रांनो, आपण ह्या झाडाची कटिंग आपण ह्या याच्यामध्ये लावणार आहे कारण ह्याला खूप सुंदर असे फुले येतात आणि ही कटिंग सक्सेसफुली होणार आहे मित्रांनो। हे बघा, हे आपल्याला अशी ह्याला दाबून द्यायची आतमध्ये, होऊ शकता। दाबल्यानंतर ना ह्याला थोडंसं दाबून घ्यायचंय तर आपली ही कटिंग लावून झालेली आहे।
थोडंसं आपण याला पाणी घालूयात. पाणी घातलंय आणि ही आपली कटिंग रेडी झालेली आहे. ह्याला आपण याच्या जागेवर ठेवून देऊयात. तर पाहू शकता आपण ही कटिंग लावून झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण आम्ही खूप मेहनत घेतो असे व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो. तर नक्कीच आम्हाला कमेंट करत जा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे नाही तेही आम्हाला सांगा. तर पाहत राहा ॲक्टिव्ह प्लॅन्ट्स. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.